नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवत आहे भोगी स्पेशल अशी भोगीची भाजी। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण असतो आणि याला आपण ज्या ज्या फळभाज्या आहेत या सीझनला त्याची भाजी करत आहोत। तर त्यासाठी मी मसाला आधी वाटून घेणार आहे। तर मसाला काय काय घेतला आहे भाजीसाठी हे तुम्हाला आधी दाखवते। त्यासाठी मी घेतले आहे 3 ते 4 लवंगा आणि मिरी, 3 लाल मिरच्या घेतल्या आहे आणि धने घेतले आहे याच्यामध्ये। ठीक आहे, खोबरं घेतलं आहे 3 ते 4 चमचे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे, किसून घ्यायचं आहे, नंतर आपण मिक्सरमध्ये वाटणार आहे ते। आणि 4 चमचे मी तीळ घेतले आहे। जशी भाजीची क्वांटिटी आहे तशी तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता। तर हे सगळा जो मसाला घेतला आहे मी तो आपण आता वाटून घेऊया आणि आधी तो खमंग भाजून घेऊन मग वाटून घेऊया। हे बघा, सगळा मसाला मी वाटून घेते, भाजून पहिला आणि नंतर वाटून घेऊया। खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, गॅस बारीकच करायचा आहे। खमंग असा स्मेल वास यायला लागलेला आहे। तर आपण हा मसाला बाजूला काढूया। आता खोबरं भाजून घेते मी पहिल्यांदा। खोबरं टाकून घेऊया। कोवळं असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, खोबरं भाजून झालेलं आहे। आता तीळ घेऊया, गॅस बंद करूया। जशी कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजून घेऊया। खरपूस भाजायचे आहेत आपल्याला तीळ। तीळ असे गावरान पॉलिश न केलेले घ्यावे, ते पौष्टिक असतात जास्त। थंडीच्या दिवसामध्ये तिळाचे खूप पदार्थ करून खावेत। लाडू, वडी, तिळाची वडी, तिळाची पोळी खूप छान लागते। हे बघा, तीळ असे तडतडायला लागलेत म्हणजे तीळ खमंग भाजलेले आहेत। आपण आता काढून घेऊया बाजूला आणि मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते हे सगळं साहित्य। थोडीशी कोथिंबीर पण वाटणाला मी टाकत आहे। हे बघा, वाटण तयार झालेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवत आहे मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या आहेत भोगीची भाजी करण्यासाठी। हे बघा, मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या आहेत, फळभाज्या हे दाखवत आहे। मी हरभरा घेतला आहे, 2 तास शेंगदाणे भिजत घातले होते ते घेतले आहे। पापडी घेतली आहे, पावटा घेतला आहे आणि मटार घेतला आहे। हरभरा हा आणि हा मटार आहे, तर कन्फ्युजन नाही करायचं आपल्याला। आणि गाजर पण घेतलेला आहे। या सगळ्या भाज्या मिक्स करून भोगीची भाजी करायची आहे। तसेच बटाटा घेतला आहे, 1 बटाटा घेतला आहे, 2 वांगी घेतली आहेत बारीक बारीक कापून, ते पाण्यामध्ये मी ठेवले आहे। कोथिंबीर घेतली आहे, कांदा घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे। जशी क्वांटिटी आहे भाजीची तसं आपल्याला हे साहित्य वाढवायचं आहे। ठीक आहे, तर आता आपण भाजीला सुरुवात करूया। कशी करायची भाजी ते आपल्याला पहिल्यांदा कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्ता मी बारीक असं हाताने कापून घेत आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तेल टाकूया। आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे 1 चमचा। कढीपत्ता छान खमंग असा तडतड करायला लागला आहे। आता आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। 1 चमचा जिरं मोहरी टाकूयात, हलवून घेऊयात। आता पहिल्यांदा आपण हे सगळं ठीक आहे। आता जो वाटण केला होता, जो मसाला आपण घेतला होता तयार करून, तो यामध्ये टाकून घेऊयात। मोहरी आणि कढीपत्ता आणि जिरे हे सगळं छान तेलामध्ये खरपूस भाजून घेतलं आहे मी। आता फोडणीसाठी हे सगळं साहित्य टाकलं आहे आणि वाटण पण पूर्ण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला। ही भाजी खूप टेस्टी लागते आणि सगळ्या फळभाज्या ह्या ज्या टाकल्या आहेत त्याचा आस्वाद काही वेगळाच असतो। थोडा कांदा कापून घेतला होता, तर तो कांदा पण मी टाकत आहे आणि या मसाल्यामध्ये तो कांदा
आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे। हे बघा कांदा छान परतून घेतला आहे। आता या भाज्या टाकून घेऊया। स्वच्छ धुवून घ्यायच्या पहिल्यांदा भाज्या। मी पावडर टाकत आहे, हरभरा टाकते, वटाणा म्हणजे थोडं परतून घेऊया छानपैकी। थोडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ह्या भाज्या आणि नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। घरगुती मसाला टाकला तरी चालेल, मी घरामध्ये मसाला करते भाजीसाठी, तर तो मसाला मी टाकणार आहे आणि मिरची पावडर टाकणार आहे। हळद टाकूया त्यामध्ये। आता पापडी टाकते। खूप साऱ्या भाज्या आहेत याच्यामध्ये। आता जे वांग कापून घेतलं होतं मी ते वांग टाकत आहे। बटाटा टाकायचा आहे आपल्याला आणि आता परतून घेऊया व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी। जे वाटण आपण केलं होतं ते लागायला पाहिजे भाजीला। थोडीशी स्पेशल भाजी असते आणि खूप छान लागते ही भाजी। हे बघा थोडं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि नंतरच मसाला टाकायचा आपल्याला। तुम्ही कांदा मसाला टाकला तरी चालेल, मिरची पावडर, हळद हे सगळं आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे। गाजर आणि शेंगदाणा राहिलेला आहे तोही टाकून घेते। हे बघा गाजर टाकलेलं आहे, शेंगदाणा टाकत आहे मी। हे बघा 1 मिनिट झालेले आहे। किती मस्त असे ह्या सगळ्या भाज्या दिसत आहे, त्यांचा रंग खूप खुलला आहे। हे बघा जे वाटण आपण टाकलं होतं खूप सुंदर, किती पौष्टिक आहे ही भाजी। सगळ्यांनी नक्की करून बघा, खूप साधी आहे, सोपी आहे। आता मसाला टाकून घेऊया। यामध्ये मी हळद टाकते, 1 चमचा हळद। मी घरगुती मसाला केला आहे घरी, तो तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं करू शकता तुम्ही भाजी। 3 चमचे मी तिखट घेतलं आहे। जे मी मसाला करते घरी तो मसाला केला आहे घरात, तर तो मसाला मी भाजीमध्ये टाकत आहे। हे बघा आता मिरची पावडर टाकत आहे। तुम्हाला जसं तिखट लागतं तसं तुम्ही घेऊ शकता। मी छोटे 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे। आता व्यवस्थित हे हलवून घेते मसाला सगळा जो टाकलेला आहे। ठीक आहे। आता आपण टोमॅटो आणि कोथिंबीर तीही टाकायची आहे। कोथिंबीर नंतर टाकते मी, पहिल्यांदा टोमॅटो याच्यामध्ये छानपैकी शिजून जाईल म्हणून मी टोमॅटो पण टाकून देत आहे भाजीमध्ये। मस्त सुगंध सुटलेला आहे घरामध्ये भाजीचा। असं वाटतं कधी भाजी मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ। आता मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। हे बघा ठीक आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे। या सगळ्या भाज्या छान भाजून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मसाल्यामध्ये। कुणी कुणी याच्यामध्ये दाण्याचा कूट पण टाकतात, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही। मी वाटण केले त्यामुळे दाण्याचा कूट मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये। तर आता पाणी टाकूया भाजीमध्ये, म्हणजे भाजी छान शिजून आपल्याला तयार होईल सर्व करायला। हे बघा भाजी आता थोडी भाजून घेतली आहे। मी गरम पाणी टाकत आहे भाजीमध्ये। गरम पाणी टाकलं की भाजी लवकर शिजते। आता याच्यावर झाकण ठेवूयात आपण, कारण की मीठ सगळं मी टाकलं आहे। नंतर कोथिंबीर टाकून घेते भाजीमध्ये। ठीक आहे, भाजी छानपैकी शिजून दे। आता मी झाकण ठेवते, एक 5 ते 7 मिनटं भाजी मी शिजून घेते आणि नंतर बघते ती किती शिजली आहे। हे बघा 5 ते 7 मिनटं झालेले आहेत। झाकण काढून बघूया, उकळी आलेली आहे। थोडीशी कोथिंबीर भुरभुरते मी, अजून एक 2 मिनटं ठेवते। भाजी तयार झालेली आहे। आता मी भाकरीची तयारी करते।
भाकरीची तयारी झाली आहे. 2 मिनटं झालेले आहेत. 7 ते 8 मिनटं झालेली आहेत पूर्ण. आता मी याच्यामध्ये तीळ टाकून घेते आणि हलवून घेते सगळी भाजी. हे बघा, सगळ्या भाज्या ज्या टाकल्या आहेत त्या छानपैकी शिजल्या आहेत. ठीक आहे, आता वाफेवर झाकण ठेवते. वाफेवर होऊन जाईल व्यवस्थित. गॅस बंद करते. आता भाकरी करूयात. हे बघा, भाकरीची तयारी करूया आपण. 1 वाटी मी पीठ घेते. बाजरीचं छान पीठ घेतलेलं आहे मी इथे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. जास्त वेळ ही भाकरी टिकण्यासाठी पाणी उकळून घेतलं ना तरी चालेल. जास्त काळ मऊ लुसलुसीत अशी भाकरी होते आपली ही. खूपच छान टेस्टी होती. बाजरी ही हिवाळ्यामध्ये खावीच. ठीक आहे, मी छानपैकी याचा गोळा तयार करून घेते. हे बघा, गोळा तयार झालेला आहे. आता सुक्कं पीठ घेऊन आपल्याला भाकरी थापायची आहे. व्यवस्थित आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे आणि थापायची आहे. पहिल्यांदा भाकरी ही अशी सगळ्या बाजूंनी थापून घेऊन नंतर त्यावर तीळ टाकून आपल्याला ही खमंग भाजून घेऊया भाकरी आपली. हे बघा, गरम गरम मस्त पीठ आणलं होतं मी आता ताजं. हे बघा, सगळ्या बाजूंनी अशी थापून घेतली आहे मी भाकरी. आता याच्यावर तीळ टाकून घेते. यावर काय करायचं, असे तीळ भुरभुरून हे बघा असे टाकून आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे पुन्हा तीळ. ठीक आहे, हातांनी. आता तवा गरम झालेला आहे. मी भाकरी भाजून घेते. थोडंसं पाणी शिंपडते तव्यावर आणि आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे वरच्या बाजूने. या भाकरीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे. हे बघा, असं पूर्ण पाणी भाकरी लावून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी लावल्यानंतर या बाजूनी पण आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत. भाकरी दिसायला पण छान दिसते या तिळांनी. ठीक आहे, सगळ्या बाजूंनी आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहे. आता मी भाकरी उलटते. हे बघा, मस्त भाजून द्यायची भाकरी. हे बघा, भाकरी भाजून झालेली आहे एका साईडनी. आता पलटते. कसा, हे बघा कशी टम्म फुगती आपली भाकरी. खूप पौष्टिक असते बाजरी, गरमही असते. तर आपल्याला हिवाळ्यामध्ये ही भाकरी खायची आहे. सगळ्यांनी खा. आणि भाजीही. हे बघा, दोन्ही साईडनी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे भाकरी. तीळ पण छान मस्त दिसतात भाकरीला. भाकरी झालेली आहे. आता मी सर्व करते. हे बघा, भाकरी झालेली आहे. आता भाजी आणि भाकरी मी सर्व करते. हे बघा, आपली अशी भोगीची थाळी तयार झालेली आहे. भाजी बघा कशी चमचमीत झालेली आहे आणि भाकरी पण टम्म फुगली होती. तर ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली ही नक्की कळवा. आणि मस्त ही भोगीची भाजी खा आणि स्वस्त रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.